पाहुयात पुढची बातमी अजित पवार गोटातून आहे। अजित पवारांची पराभूत उमेदवारांसोबत बैठक असेल। भाजपच्या कार्यपद्धतीवर पराभूतांची नाराजी पाहायला मिळते। भाजपनं काम केलं नसल्याचा उमेदवारांचा आरोप आहे। सर्व उमेदवारांची आम्ही पाठीशी इथून पुढे मतदारसंघात ताकदीनिशी काम करू असं देखील अजित पवारांनी सांगितलंय। पुढील निवडणुकीत जिंकण्यावर लक्ष देण्याचा अजित पवारांचा या सगळ्या उमेदवारांना सल्ला आहे। त्यामुळे कुठेतरी अजित पवारांच्या गटामध्ये भाजप संदर्भात नाराजी पाहायला मिळते। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। सागर, आपण पाहतोय अजित पवारांची पराभूत उमेदवारांसोबत बैठक झाली आणि याच वेळेस पराभूतांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे। नेमकं कारण काय? सुनील टिंगरे असतील किंवा काही तत्सम म्हणजे आष्टी मतदारसंघामध्ये भाजप विरुद्ध थेट अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते। अशा ठिकाणी भाजपच्या काही समर्थकांनी राष्ट्रवादीचं काम महायुतीचा धर्म पाळता केला नाही असा आरोप केला गेला। विशेष म्हणजे हे सर्व पराभूत उमेदवार आहेत आणि त्यांच्या नाराजीचा सूर होता की मित्रपक्ष जर महायुतीमध्ये भाजप आहे तर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि काही प्रमुख नेत्यांनी एक सहकार्याची भूमिका घ्यायला हवी होती, पण अशी कोणतीही भूमिका घेतली गेली नाही। फक्त वरवर दाखवलं भाजप महायुती सोबत आहे, पण प्रत्यक्षात मात्र विरोधात काम केलं गेलं आणि त्यामुळे आमचा पराभव झाल्याचा दावा या सर्व पराभूत उमेदवारांनी अजित पवारांसमोरच मांडला। अर्थात अजित पवारांनी या संदर्भामध्ये पक्ष म्हणून तुमच्या पाठीशी राहण्याचं आश्वासन जरी दिलं असलं तरी महायुतीमधली जी धुसफूस आहे ती परत एकदा चव्हाट्यावर आल्याचं दिसून आलं। निश्चितच सागर, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।